परतवाडा धारणी मार्गावरती बसचा भीषण अपघात झालाय। अपघातात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत। मिळघाटमधील वळण रस्त्यावरती चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर बस ही पुलाखाली कोसळली आणि या अपघातात 30 ते 40 प्रवासी गंभीर जखमी झालेत। तिघांची प्रकृती चिंताजनक होती तर सर्व जखमी प्रवाशांवरती लगतच्या सोमाडोहो या प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या उपचार सुरू आहेत। या भीषण अपघातात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अनेक जण जखमी झाले। या संदर्भात शुभम बायस्कर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शुभम, हा सकाळचा भीषण अपघात आहे, 4 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय, जखमींची प्रकृती नेमकी कशी आहे? वर्षा, या सगळ्या अपघातातल्या 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे। 25 प्रवासी जे आहेत ते या अपघातामध्ये जखमी झाला आहे। या जखमी प्रवाशांना अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय। या 25 प्रवाशांपैकी 7 प्रवाशांची प्रकृती जी आहे ती अत्यावस्थ आहे आणि अत्यावस्थ असल्या कारणानं त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलाय आणि उर्वरित 18 प्रवाशांवर अचलपूरच्याच उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। पोलीस असतील, महसूल यंत्रणा असतील किंवा शासनाचे इतर विभाग असतील घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यानं या ठिकाणी मदत मोहीम राबवली जाते। वर्षा, शुभम, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।